नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण मटण बिर्याणी अत्यंत सोप्या पद्धतीने बनवायची कशी ते आपण बघूया. त्यासाठी बघा हे अर्धा किलो मटण मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे मटण आपल्याला शिजायला टाकायचं आहे. त्यासाठी कुकरमध्ये हे तेल टाकते मी. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता याच्यात एक तेजपत्ता टाकते. त्यानंतर हा कापलेला कांदा, कांदा छान असा आपण परतून घेऊया. आता कांदा थोडासा मऊ होत आला की आपण त्यात हे चिरलेले टोमॅटो टाकूया. कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला छान परतून घ्यायचे. त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकू. आता कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे. त्यात आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची कोणाची जाडसर वाटून घेतलेली ती टाकू. आणि त्यानंतर आपण हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं मटण आहे, हे मटण आपण शिजायला टाकूया. असं आपण छान परतून घेऊया याला. आता याच्यामध्ये थोडे मसाले टाकू. त्यामध्ये ही हळद टाकूया. 1.5 चमचा हळद टाकली मी. थोडंसं लाल तिखट, 1.5 चमचा धने पावडर टाकू. व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर हे मीठ, आणि आता आपण याच्यावर एक झाकण ठेवूया आणि त्याच्यात पाणी गरम करायला ठेवू. गरम पाणी आपण शिजताना टाकलं की मटणला चव अगदी आपली छान येते. पाणी गरम झालेलं आहे. हे पाणी आपण टाकू. आता बघा मटणला पण त्याच्या अंगचं पाणी सुटलेलं होतं आणि हे पण पाणी आपण त्यात टाकूया. एक वेळेस परत आपण छान असं मिक्स करून घेऊ. आणि आता कुकरला झाकण लावून त्याच्या छान आपल्याला अशा 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता इकडं बिर्याणीची तयारी बघा. आपण हे साहित्य घेतलेलं आहे. हे टोमॅटो आहेत, लिंबू आहेत 2, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, खडा मसाला वाटून, कांदा उभा चिरून आणि हिरव्या मिरच्या आणि एक तेजपत्ता.
हे तांदूळ, हे मी बिर्याणीचे तांदूळ घेतलेले 3 वाट्या तांदळाची मी बिर्याणी करणार आहे. 3 वाट्या तांदूळ आहेत. मस्त असे तांदूळ लांबसडक छान आहेत. बिर्याणी आपली खूप मस्त अशी मोकळी होणार आहे याच्यामुळं. आणि या वाटीनं तांदूळ घेतलेले आहेत ना, तर याच वाटीनं आपल्याला त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं. म्हणजे 3 वाट्या तांदूळ आहेत तर आपल्याला 6 वाट्या पाणी घ्यायचं. आता हे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून मी हे असे पाण्यामध्ये ठेवणार आहे 5 मिनिटासाठी. तोपर्यंत बघू आपण इकडं कुकरला 5 शिट्ट्या झाल्यात आणि हवा पण गेलेली आहे. बघू आपण काढून मटण आपलं शिजलंय का ते. मस्त कलर आलाय बघा. मटण पण आपल्याला बिर्याणीला पाहिजे तसं शिजलेलं आहे. एकदम खूप जास्त गाळ पण करून घ्यायचं नाही, कारण परत अजून आपल्याला ते भातामध्ये शिजणारच आहे. आता इकडं बिर्याणीसाठी बघा मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. पातेलं छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. मटणला जरा चरबी कमी होती म्हणून मी थोडंसं तेल जास्त टाकणार आहे. आता तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आणि तेल कडकडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा तेजपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर हे काही खडे मसाले आहेत, त्यामध्ये लवंग आहे, दालचिनी, मिरी, वेलची. हे छान असं आपल्याला तडतडू द्यायचं आहे. आणि नंतर हा उभा चिरलेला कांदा तो असा कुस्करून टाकायचा आहे. सुका होतो त्यामुळे. आणि छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आपल्या कांद्याचा बघा रंग बदलत आला आहे. त्यामध्ये आता आपण मिरच्या टाकूया. मग अशी मी 2-3 मिरच्या टाकलेल्या होत्या, आता या मिरच्या टाकते. त्यानंतर हा टोमॅटो चिरलेला तो आपण टाकू. आणि कांद्यासोबत मिरची आणि टोमॅटो पण आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. आता त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकू. आलं लसूणचा कच्चेपणा कमी होत आला की आपण त्यामध्ये दुसरा मसाला टाकणार आहे. त्यामध्ये बघा हा रेडीमेड असा बिर्याणी मसाला आहे, चमचाभर तो टाकते मी. आता याच्यात आपण हे जे पाण्यामध्ये तांदूळ ठेवलेले होते ते पाणी काढून घेतलं आणि हे तांदूळ आपण याच्यामध्ये टाकूया. हे असं 5 मिनिट आपण ज्यावेळेस तांदूळ भिजायला ठेवतो ना, त्यावेळेस आपले तांदूळ हे छान असे फुलतात आणि आपली बिर्याणी अगदी मोकळी सळसळीत होते. छान आता आपण या मसाल्यामध्ये तांदूळ चांगले मिक्स करून घेऊया. आता 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून या तांदळाला चांगली वाफ येऊ देऊ. बघूया काढून आपण. छान
तर यामध्ये आपण जे मटण आहे शिजवून घेतलेलं ते मटण आपण टाकूया. सगळं मटण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि आता हे छान असं तांदळासोबत आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता या वेळेला हा आपण वाटलेला खडा मसाला आहे तो पण याच्यामध्ये टाकूया. आणि आता आपण हे जे 6 वाट्या गरम पाणी केलेलं होतं हे पाणी आपण याच्यात टाकू. बघा, तांदळाच्या दुप्पट ज्यावेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस आपल्याला वरून आणखीन पाणी टाकायची गरज पडत नाही. एकदम पाणी हे परफेक्ट होतं. हा 2 लिंबूचा रस काढलेला आहे तो रस काढूया. याच्यात बिया आहेत थोड्याशा, त्या बिया मागं सारून टाकून घेऊ आपण हा रस. शांत झाले. हे चवीपुरतं मीठ टाकू. आपण मटण शिजताना मीठ हे चांगलंच टाकलेलं होतं, त्याच्यामुळं बेतानं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे. एक वेळेस परत आणखीन ह्याला छान असं हलवून घेऊया, म्हणजे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स होतील. मीठ बघू आपण. मस्त एकदम परफेक्ट चव आलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि शिजू द्यायचं आहे. मस्त किती छान झाली आहे बघा बिर्याणी आपली. एकदम मोकळी सळसळीत झालेली आहे. कलर पण किती सुंदर आलाय. आता या वेळेला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खाण्याचा कलर याच्यावर टाकून घ्यायचा आहे. आणि परत झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटासाठी आपल्याला याला दमू द्यायचं आहे. मस्तच. आता याच्यावर आपण चिरलेली कोथिंबीर टाकायची. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची, कारण त्याच्यामुळं आपल्या बिर्याणीला एकदम मस्त चव येणार आहे. आणि यावेळी एक महत्त्वाचा भाग म्हणजे बघा, ही कोथिंबीर टाकून झाली की आपल्याला तेल छान असं कडवून घ्यायचं आहे आणि त्याचा तडका द्यायचा आहे आपल्याला मस्त असं. आणि लगेच याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला छान असं 5 मिनिटासाठी दमू द्यायचं आहे. बघू आपण. वाव, खूप छान झालेली आहे बिर्याणी. बघू शकता तुम्ही, अजिबात चिकट झालेली नाही आणि पाणी पण कमी नाही पडलेलं. एकदम परफेक्ट अशी आपली बिर्याणी झालेली आहे.
गॅस बंद करू आणि 1-2 मिनटासाठी आपण ठेवून देऊ असंच. तर बघा, ही अशी आपली मस्त अशी बिर्याणी तयार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.